अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? बहुतेक आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल. तर तुम्हालाही असं वाटतंय का की स्वामी महाराज आपली परीक्षा घेत आहेत? तर हे 3 संकेत अजिबात चुकवू नका. स्वामी समर्थ महाराज आपली जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा खूप काही घडत राहतं. आपल्याला नेहमी प्रश्न पडत राहतात. जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा पण नेहमी म्हणतो की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत का? की नक्की काय चाललं आयुष्यात? आपल्याला काहीच कळत नाही. पण हे खरं आहे की स्वामी महाराज परीक्षा घेतात. पण ते परीक्षा कशी घेतात, काय करतात, हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर यामागचा पहिला संकेत असा आहे, स्वामी जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा पहिला संकेत आपल्याला असा येतो की एवढं मोठं संकट येतं आणि आपल्याला नेहमी हरल्यासारखं वाटतं. आपल्याला काहीच कळत नाही. मी काय करतोय, काय करणार आहे, मला काहीच कळत नाही, अशी नेहमी परीक्षा उद्भवते. स्वामी असंही परीक्षा घेतात की माझा भक्त फक्त मला सुखातच माझं नाव घेतोय की दुःखात पण घेतो. कारण काही लोक असे असतात की काही दिवस भक्ती करतात, सुख आलं की भक्ती करत राहतात. जेव्हा दुःख येतं तेव्हा असं वाटतं, हरल्यासारखं वाटतं. त्यामुळे स्वामींची भक्ती सोडून देतात, त्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. त्यामुळे स्वामी अशी परीक्षा घेतात की माझा भक्त माझ्याकडे बघतोय का, माझी सेवा करतोय का, संकटात सुद्धा माझी सेवा करतोय का की नाही करत, हे सगळं बघत असतात. तर स्वामी समर्थ महाराज दुसरा संकेत असं देतात, आपण जेव्हा जेवत असतो तेव्हा एक मुखा प्राणी येतो किंवा एक असा कोणतरी माणूस येतो, तो खूप भुका असतो. तो अचानक तुमच्या समोर येतो. तुम्ही जेवत असाल किंवा तुमच्यासोबत समोरच येतो, तुम्ही काहीतरी खात असाल, तर त्या मुका प्राणी किंवा कुत्रा किंवा मांजर असे तुमच्यासमोर किंवा कोणतरी येतो जो भुकेला असतो. तेव्हा तुमच्याकडे तो तुमचे मन बघत असतात स्वामी महाराज. तुमच्या मनात जर चांगलं मन असेल तर तुम्ही त्या एखाद्या प्राण्याला घातलं खायला, तर स्वामी समर्थ महाराज एवढं मनातलं बघत असतात की हा माझ्या म्हणजे मन आपल्या बघत असतात की आपल्याला ह्या खायला घालतोय की नाही, असं मन बघत असतं. आणि तिसरा संकेत असा आहे की काही कळत नाही, आपल्याकडे मोठा संकट येतो आणि आपण कधी कधी तर असं होतं की आपण स्वामींचं नाव सुद्धा घेत नाही. आणि स्वामी महाराज एवढंच बघत असतात की माझा भक्त त्याच्या तोंडातून त्याचं नाव घेतोय की नाही, हे एवढंच त्यांना अपेक्षित असतं. फक्त भक्ती हेच अपेक्षित असतं. त्यामुळे हा तिसरा संकेत आहे. जाणून घ्या, आत्ताच लक्ष द्या आणि ह्याच्यावर लक्ष करा की स्वामींचा विश्वास कधी डगलो. स्वामींवर विश्वास ठेवलेला कधीच सोडू नका, कारण स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे राहतात. जेव्हा हे संकट येते तेव्हा एखादा आशेचं किरण उगवतो तुमच्या स्वामी समर्थ महाराजाचं असतं. त्यामुळे कधीच त्यांच्यावरचा विश्वास डगमगू देऊ नका. पूर्ण कोस मी तुझ्या पाठीशी आहे.